या डिटेल्ससाठी तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब तर करावंच लागणार। तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की ते खंगरी आणि हे मांत्रिक आणि ही रंगी एकसारखंच प्रोसिजर करतायत, पण इथे ASPP तर काहीच नाही करत आहे का? कारण जादू टोण्याचा वापर फक्त हे तिघच करतात। ASPP तर कॉमन माणूस आहे आणि हे तर तुम्ही नोटीस पण नाही केलं असेल, हा टॅटू खंगरीला आहे आणि रंगीला आणि म्होरक्याला पण, म्हणजे हे एकच कम्युनिटी मधले आहेत पण सगळे वेगळे आहेत। आणि काय अर्थ आहे ते आम्ही आमच्या कॅरेक्टर ब्रेकडाऊन व्हिडिओ मध्ये सांगणार, तर सबस्क्राईब करून ठेवा। जर तुम्ही याच व्हिडिओचा पार्ट 1 व्हिडिओ नाही पाहिले असेल तर नक्की जाऊन बघा। ही सापाची मूर्ती आहे जी पिठाने बनवलेली आहे। ही कुंडलिनी नागशक्ती असणार, जसं साप खजिन्याचा रक्षक असतो किंवा बळीसाठी वापरलं असेल। देवता बळी मान्य करत असेल तर वस्तू ग्रहण होते आणि गायब नाही झालं तर फेल, किंवा काम झालं की नष्ट होत असेल। दिल्या खजिन्याला हात लावायला जातो आणि उडतो, कारण भूत किंवा वेगळी शक्ती कुणाला जवळ येऊ देत नसेल किंवा मंत्राने ते खजिना बांधला गेला असेल। जेव्हा ते सोन्याच्या जागी जातात तेव्हा ते पागल होतात, स्वतः अनकंट्रोल होतात आणि एकमेकांना मारायला लागतात। सोन्याच्या रूम मध्ये राक्षस जनावरांचे चेहरे आहेत, ज्याने त्यांच्या मनावर लालसेचा परिणाम होत असेल। आपण सगळ्या मंदिरात बघितले असेल की मंदिराच्या दरवाजा बाहेरील असे पाल, साप किंवा मगरी असतात। जर हे चक्रव्यूह असेल तर या 4 लेवल असणार। 3 लेवल पार करावे लागतील जे मंत्राने बांधलेले आहेत आणि ते शेवटी आत पोचल्यावर चक्रव्यूह मध्ये अडकणार। जेव्हा ASPP हवेत उडतो तेव्हा तुम्ही पाहू शकता की त्याचा चेहरा बदलला आहे। त्याच्या अंगात भूत घुसलेला की कुठला ग्लिच होता तुम्ही बघून सांगा, किंवा त्याच्या चेहऱ्यावर वाघाचा चेहरा दिसतोय, तसा आवाजही येतोय। तर या शॉट मध्ये तुम्ही पाहू शकता पाठी एक बंद दरवाजा आहे, त्यावर एक डोळासारखा आकार आहे ज्याने ते हिप्नोटाइज होत असणार। तिकडे पोचल्यावर टायटल मध्ये वाघाच्या पंजेचा निशाण आहे। जसं आम्ही आधी बोललो त्या सोन्याच्या रूम मध्ये काही जनावरांची पण शक्ती असेल, तेच यावर दिसतंय। ती मुलगी बोलते काका बाहुलीसाठी, याचा अर्थ बाहुलीवर तंत्रमंत्र करून त्या मुलीला कंट्रोल केले किंवा तिचा आत्मा त्यात अडकला आहे। ही जी मालकीण आहे त्या सरकारची बायको असणार, पण ती तोंड बंद करून घाबरली का आहे? कारण तिने काहीतरी असं ऐकलं असावं ज्याने तिला होणाऱ्या बाळाची चिंता होत असणार। होय, ती प्रेग्नेंट असणार, म्हणून ती पळून जायचा प्लॅन करत असेल। त्या मुलीचे केस काढून या पिठाच्या बनवलेल्या बाहुलीवर जादूटोणा केली जात आहे। दुसऱ्या अँगल मध्ये बघा, डोकं आहे कोणाचं तरी, आणि हा मांत्रिक माणूस आहे की भूत आहे? कारण तुम्ही हे बघू शकता त्याच्या गळ्यामध्ये चाकू घुसली आहे, तरी हा जिवंत आहे। आधी वाटलं की ASPPच्या शरीरावर बंदूकच्या गोळ्या लागलेल्या असतील, पण नाही। तुम्ही खंगरीच्या खांद्यावर पण पाहू शकता, हे बंदूकच्या गोळी नाही तर त्यांच्यावर जादूटोणा केली आहे। पण कसं? या बाहुलीवर तुम्ही अंदाजा लावू शकता, त्याच जागेवर पिन टोचलेले आहेत। आम्ही 10-15 वेळा हा ट्रेलर बघितला तरी आम्हाला हे नाही दिसलं, तुम्हालाही नाही दिसलं असेल। याच माणसाच्या खांद्यावर एक सरडा आहे। आम्हाला वाटलं यांनी ट्रेलर नंतर अपडेट तर नाही केला असेल, पण टीजर बघितलं तर त्यात नव्हतंच, मग हे ट्रेलर मध्ये ऍड केलं गेलंय। आम्हाला आधी हे कळलं नाही की ते काय आहे, पण नंतर हे बघितलं दिसलं तिकडे बळीसाठी बकरी सुद्धा आणली आहे। तुम्हाला हे सिम्बॉल कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय का? उलटा आणि सरळचा वेगळा मिनिंग बनतो, तर या फिल्म मध्ये काय असेल ते बघावं लागेल। विहिरीत जेव्हा हे सगळे असतात तेव्हा वरून एक भूताची सावली जाते, म्हणून त्यांच्या डोक्यावरची लाईट फ्लिकर होते। आणि ही भूत अजून कोणी नाही तर मालकीण आहे, कारण नीट बघितलं तर हिचे कपडे, गळ्यातलं मंगळसूत्र हे सगळं त्या मालकीणशी मॅच होतं, आणि ती प्रेग्नेंट पण होती, त्यामुळे बाळाबद्दल इमोशन आहे। या पणतीवर पाय ठेवणारा 25 नावाचा कॅरेक्टर आहे। कसा? तुम्ही त्याला कॅरेक्टर इंट्रो मध्ये पाहू शकता। आम्ही पहिल्यांदाच कुठल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलरला एवढं झूम करून आणि फ्रेम बाय फ्रेम पाहिलं। आम्ही भविष्यात असेच मराठी चित्रपटाचा हिडन डिटेल्स आणि ब्रेकडाऊन व्हिडिओ नक्कीच बनवू। जर तुम्हाला दिल्या, खंगरी आणि रंगी या कॅरेक्टर बद्दल नाही माहिती असेल तर यावर आम्ही एक सेपरेट कॅरेक्टर ब्रेकडाऊन व्हिडिओ बनवू। जर तुम्हाला पाहायचं असेल तर आत्ता सबस्क्राईब करा।